नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या परीक्षा फॉर्म्युला या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे की आपण आरोग्य सेवक विभागाच्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे असे प्रश्न दररोज आपल्या चॅनलवरती घेत आहोत. यामधील बरेचसे प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व सोबतच आपल्या बेल आयकॉनला सुद्धा दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आपला आजचा प्रश्नांना. आजचा आपला पहिला प्रश्न, आरोग्य सेवेचा मुख्य उद्देश काय आहे? तर मग याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, आरोग्याचे संवर्धन. प्रश्न क्रमांक 2, HIV संसर्ग कोणत्या प्रकारच्या संपर्कातून होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, रक्ताच्या संपर्कातून हा रोग होत असतो. चला तर वळूया आता आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, दैनंदिन आहारात प्रथिनांचे महत्त्व काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, शरीराची वाढ व देखभाल करण्याकरिता प्रथिनांचा उपयोग होत असतो. प्रश्न क्रमांक 4, मलेरिया हा रोग कोणत्या प्रकारच्या मच्छरामुळे होतो? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ॲनोफिलस. ॲनोफिलस या मच्छरामुळे मलेरिया हा रोग होत असतो. प्रश्न क्रमांक 5, रक्तदान केल्यानंतर किती वेळाने पुन्हा रक्तदान करता येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1, 3 महिने. 3 महिन्यानंतर आपल्याला पुन्हा रक्तदान करता येत असते. प्रश्न क्रमांक 6, हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी कोणता आहार चांगला आहे? हा प्रश्न सोपा आहे मित्रांनो, तुम्हाला याचं उत्तर चुकता कामा नये. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, फळे व भाज्या. प्रश्न क्रमांक 7, रक्तक्षयाच्या उपचारासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, लोह. लोह हे रक्तक्षयाच्या उपचारासाठी महत्त्वाचा घटक आहे. प्रश्न क्रमांक 8, मानव रक्तदाबाची सामान्य मर्यादा कोणती आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, मॅक्झिमम 120 आणि मिनिमम 80. प्रश्न क्रमांक 9, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, व्हिटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क. डायबिटीज या आजाराची साधारण लक्षणे कोणती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, जास्त तहान लागणे. प्रश्न क्रमांक 11, प्रौढ व्यक्तीसाठी दररोज किती पाणी पिणे आवश्यक आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, 2 लिटर. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, कावीळ कोणत्या अवयवाचा रोग आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, यकृत. यकृत म्हणजेच लिव्हर. प्रश्न क्रमांक 13, हायपर टेन्शन म्हणजे काय? याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, उच्च रक्तदाब म्हणजेच हाय BP. मित्र हो, याचप्रमाणे आपण दररोज नवनवीन प्रश्न घेणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, टिटॅनसची लक्षणे कोणती असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, स्नायूंचे आखडणे. पुढील प्रश्न, जीवनसत्व ड ची कमतरता कोणत्या रोगास कारणीभूत ठरते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, रिकेट्स. प्रश्न क्रमांक 16, मानवाच्या पाचक तंत्रामध्ये कोणत्या अवयवात पाचक रस तयार होतो? याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, स्वादुपिंड. यालाच आपण इंग्रजीमध्ये पानक्रियाज असं म्हणतो.
पुढील प्रश्न, जन्म मृत्यू नोंद कायद्याने किती दिवसात करणे आवश्यक आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 21 दिवस. पुढील प्रश्न, सर्वसाधारणपणे किती लोकसंख्येमागे एक आरोग्यसेवक महिला काम करते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2500. प्रश्न क्रमांक 19, कोणते व्हिटॅमिन शरीरात कॅल्शियम शोषणासाठी अत्यावश्यक असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, व्हिटॅमिन डी. आपला आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? आणि हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, त्यामुळे यावर लक्ष द्या. याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, जिनिव्हा. आजचा प्रश्न संपलेला आहे मित्रांनो. तरीही आपण सध्या आरोग्यसेवक विभागाचे किंवा आरोग्य विभागाचे प्रश्न पाहत आहोत. येणाऱ्या काळात सर्व परीक्षांची आपण प्रश्न उत्तरे घेणार आहोत. जे की प्रश्न उत्तरं मागील वर्षाचे असेल किंवा महत्त्वाचे असेल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरती दररोज नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होत राहतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.